त्याच्यानंतर त्यांचे सर्व सहकारी स्वप्नील राऊत असतील, शशिकांतजी मुकादम असतील, त्यांच्या समवेत रितेश राऊत असेल, मयूर म्हात्रे असतील, यांच्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं पाहिजे। KKTCच्या माध्यमातून संपूर्ण 185 देशांमध्ये हे लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे। गेले 5 दिवस त्यांनी खऱ्या अर्थाने आतोनात मेहनत या स्पर्धेला घेतली। या स्पर्धेचे आपण पाहतोय पडद्यामागचे जे हिरो आहेत त्यांच्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू। खऱ्या अर्थाने सर्वांनी या स्पर्धेला थोडासा काय होईना पण हातभार लावला गेलाय। सगळ्यांचा हातभार या स्पर्धेला लागले गेलाय, कारण की आपण म्हणतो नेहमीच की एकीचं बल मिळतेच फल, आणि ते फल मिळवण्यासाठी प्राप्त केली गेली स्पर्धा, आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं विजय होता। आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं वडगर संघाने तो सामना जिंकला, म्हणजे प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आता अगदा ठरला तो वडगाव संघ आणि गावठाण संघ द्वितीय पारितोषिक। परंतु या सामन्यामध्ये प्रथम पारितोषिक कोण पटकावणार, प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी झगडणारी ही लढत आता मैदानावरती पाहायला मिळणार। मारवी 11 पोस्टल टीमला आपण पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम कॉल देऊ की लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। मयूर पाटील आपल्याला विनंती आहे। सलामीची जोडी स्टीव संघर्ष मुलेकंड टीमची जीवित म्हात्रे आणि त्याच्या समीप प्रणय कोहली हे 2 स्फोटक फलंदाज मैदानावरती गेलेत। राहुल, नक्कीच हे 2 फलंदाज पाहायला मिळाले। 4 षटकांचे सामना असेल या दोन्ही संघाने आपण नोंद घ्यायची आहे। जीवित म्हात्रे आणि प्रणय कोहली अशी जोड सकली मैदानावरती पाहायला मिळते। गावदेवी गावठाणमधून जीवित म्हात्रेने खेळ चांगला केला। अजिंक्य आपण जर बघितलं अंतिम चेंडूपर्यंत सामना आणला होता तो, म्हणजे अर्थातच मयूर पाटील, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आहे 42 धावा जमवणारा फलंदाज जीवित म्हात्रे स्ट्रायकर एंड वरती उभा आहे। नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज प्रणय, हे दोन फलंदाज प्रामुख्याने फार स्फोटक आहेत। परंतु या स्फोटक फलंदाजांना आता आपल्या गावाकडून खेळत असताना चांगला खेळ या मैदानावरती करावा लागणार। नक्कीच चांगला खेळ करावा लागणार, कारण प्रणय कोहलीनं जर आपण विचार केला, प्रणय कोहलीनं सुद्धा संघाला डावाला सावरलं होतं। जर आपण विचार केला शनिवारच्या दिवसामध्ये खेळला गेला तो मुलेकंड संघ, परंतु अतिशय चांगला रविवारच्या दिवसामध्ये मला वाटतं खेळला गेला हा मुलेकंड संघ, त्यावेळेस चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। परंतु आता प्रणय कोहली आणि जीवित म्हात्रे जोड सकल्याशी मैदानावरती जरी पाहायला मिळाली असली तरी प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने कितपत धावा मिळवतात ते मुलेकंड संघाचे फलंदाज हे पाहणं फार गरजेचं आहे। पहिलं षटक दिलंय ते गोलंदाज विश्वास टाकला कर्णधार, अर्थातच मयूर पाटीलला विश्वास टाकला गेलाय तो मंगेश पाटील गोलंदाजावरती पाबंदीचं षटक घेऊन सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलमध्ये पाहायला मिळतात, आणि 1-2 क्षेत्ररक्षक थर्ड इयर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात मयूर पाटील, आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक उभा आहे अक्षय, परंतु गोलंदाज मंगेश पाटील पहिलं षटक हाताळतोय। पंचांचा सत्र चालू होण्याचा इथं इशारा स्क्वेअर लेग पंच टीके कोरंगले सर आणि मेन पंचांच्या भूमिकेत प्रकाश अष्टमकर सर। पहिला आज चेंडू जीवित म्हात्रेने आक्रमण चढवलाय। आजच्या दिवसामध्ये जीवितने आक्रमण पाहायला मिळाला। पहिल्याच चेंडूवरती आलेला दणदणीत असा 6 धावांसाठी षटकार। धन्यवाद डीजे, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। आपले अष्टमकर सर अतिशय पंचांच्या भूमिकेत गोट्या अंपायरची आठवण करून देतात, डान्सिंग अंपायर म्हणून आज काम करतात, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। या चेंडूवरती कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू डीप पॉइंट, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय। या चेंडूवरती मिळाल्या जातात 2 धावा, चितीच्या चपळीने 2 धावा पूर्ण करतात धावून दोन्ही फलंदाज। या 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ संपला गेला। धावा आहेत त्या धाव फलकावरती, बिनबाद एक जमेची बाजू 8 धावा आहेत त्या धाव फलकावरती। नक्कीच राहुल 8 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात। ही रजनी खऱ्या अर्थानं गाजवण्याचा प्रयत्न करतोय तो जीवित म्हात्रे हा फलंदाज, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 17 चेंडूवरती 44 धावा जमवल्या। अर्धशतक त्याचं होता राहिलं गेलं, परंतु या सामन्यामध्ये तसंच आक्रमण करण्याचा प्रयत्न तो या मैदानावरती करतोय। हा चेंडू अगदीच ऑफस्ट्रिक सोडून जातोय। पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा आला। प्रकाश अष्टमकर सरांचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण की गेले 3-4 रात्र
आणि दिवस ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सरळ ब्लॉकला टाकलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिथं उभा आक्रमण करण्याचा प्रयत्न सफल ठरला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी आणि या मिळतात 4 धावा. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी गावी काळीला, हातने घालावू माझ्या काळीला, कर्नाटकी कशी. धन्यवाद. डीजे मास्टर सुद्धा फार हुशार आहेत आणि फार चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. या चौकाराच्या साने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 13 या धावसंख्येवरती. गोलंदाज मंगेश पाटील थोडासा मागणा ठरतोय. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा भरपूर समाचार घेतला. या चेंडूवरती बेमिसाल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा उपयोग केला. या चेंडूवरती सरळ चेंडू वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे मारलेला हा खणखणीत चौकार. धन्यवाद. डीजे 17 धावा दहा फलकावरती लागले जे जात आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार. जीवित मात्र आपल्या फलंदाजीतून आक्रमण या सामन्यामध्ये करतोय, परंतु मंगेश पाटील या गोलंदाजा आता किमया कार्य पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक सरळ चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषा पलीकडे मारलेला नो मॅन्स वाकंडी मध्ये मारलेला हा दणदणीत चौकार. धन्यवाद. डीजे चौकारांची हॅट्रिक साधली तो फलंदाज जीवित मात्रे, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये जर शेतकऱ्यांची हॅट्रिक साधली असती तर गावदेवी गावठाण संघ खऱ्या अर्थानं सुप्रीमो चषकचा 1 क्रमांकाचा हकदार ठरला असता, म्हणजे पहिल्या क्रमांकाचा हकदार ठरला असता. परंतु यावेळेस देखील फटका पाहायला मिळतोय. वारंवार आक्रमण करण्यामध्ये सफल ठरला जीवित मात्रे. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती मारलेला चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने 4 चेंडूवरती 4 चौकार लगावले. धाव फलक जाऊन पोहोचलोय ते अगदीच 25 या धावसंख्येवरती. सर्कलचं पाबंदी असणारं षटक अगदीच मागणं ठरतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या मारवी 11 पोचले टीमला. धन्यवाद. डीजे 4 षटकांचा हा सामना असणार. पहिले षटक सर्कलचं पाबंदी असणारे षटक होतं. सर्कलच्या प्रतिबंधामध्ये राहुल पाटील यांनी सांगितलं की 9 क्षेत्ररक्षक आधीच बांधले गेले होते. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं वाईडिश मिडविकेटवरती, त्याच्यानंतर वाईडिश लॉंगॉनवरती 1 क्षेत्ररक्षक होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी वेगळी आखली गेली. 1 क्षेत्ररक्षक अगदीच डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली गेली होती. 1 क्षेत्ररक्षक मिडविकेटवरती होता, परंतु आता क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने अटॅकिंग सजवा लागणार. अगदीच आपण पाहतो 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर उभे केले जातात, परंतु आता आक्रमण करावं लागणार. ते सातत्य टिकून ठेवणार का? जो नॉन स्ट्रायकर एंड वरती बराच वेळ उभा होता प्रणय कोहली, जो आता स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. स्ट्रायकर एंड वरती प्रणय कोहलीला पहिल्या चेंडूवरती चकवलं. मयूर पाटील आज चायनामाईन गोलंदाज. अगदीच आपण पाहतोय की फसव्या गतीचा चेंडू टाकण्यामध्ये माहिर असताना हा गोलंदाज मयूर पाटील गोलंदाजी मार्कवरती उभा आहे. हा चेंडू अगदी समोर टाकला होता फक्त दिशा जिल्ही चेंडूवरती. अनिकेत हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतोय. अप्रतिम झेल टिपलं आणि फलंदाज या चेंडूवरती प्रणय कोहली होतोय बाद. म्युझिक हो जाए. धन्यवाद. डीजे पहिली मोठी सफलता मिळती आहे. प्रणय कोहली हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज रोहन मात्रे
मैदानावरती जातोय. स्ट्रायकर एंड वरती जीवित म्हात्रे जो आपल्या वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25. या धावसंख्येवरती एक स्क्वेअरची धाव मिळाली ती मंगेश पाटीलच्या गोलंदाजीवरती तिसऱ्या चेंडूवरती. परंतु मयूर पाटील हा गोलंदाज फार हुशार आहे. दिमागाचा उपयोग करून टाकणारी गोलंदाजी मयूर पाटील हा गोलंदाज मैदानावरती करतोय. हा चेंडू फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या पॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मयूर पाटील हा स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळतंय. चेंडूला चांगलं स्टॉप दिलं आणि निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. 3 चेंडूवरती 0 धाव खर्च केली ती गोलंदाज मयूर या गोलंदाजानं. हा चेंडू आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चूक केली आहे क्षेत्ररक्षक प्रमोद या क्षेत्ररक्षकानं आणि हीच चुकी खऱ्या अर्थानं मागणी ठरणार का या सामन्यामध्ये मारवी 11 पोसरी टीमला. कारण की एखाद्या फलंदाजाला दिलेलं जीवनदान ते फलंदाज त्या सामन्यामध्ये फार मागणी ठरतात. आणि खास करून या मैदानाचा इतिहास आहे ज्या ज्या फलंदाजाला जीवनदान देतात या मैदानावरती तेच फलंदाज विजयाला कारणीभूत ठरतात. आणि हा फलंदाज खऱ्या अर्थाने जीवित म्हात्रे फार फोर्मात आहे. फार चांगली त्याची बॅटिंग या मैदानावरती पाहायला मिळते आणि त्याला जीवनदान दिलं म्हणजे ही धोक्याची घंटा आहे. हे धोक्याचे शुभ संकेत आहे ते मारवी 11 पोसरी टीमला. राहुल नक्कीच धोक्याची घंटा आहे. परंतु ज्या ठिकाणी पोसरी संघ डबल माइंड गेम पहिल्या षटकामध्ये पाहायला मयूर पाटीलने पहिल्या षटक हाताळला पाहिजे होतं. कारण जे पाबंदीचे षटक होतं त्या षटकामध्ये जास्त धाबा आल्या गेल्या. त्या प्रतिस्पर्धी अर्थातच मुलेखंड संघासाठी 25 धावायला पहिल्या षटकामध्ये आहे. परंतु आता कमबॅक करतोय तो मयूर पाटील हा गोलंदाज. हा चेंडू चांगला चेंडू सन्मानपूर्वक हाताळण्यास भाग पडलाय ते फलंदाज जीवित म्हात्रे या फलंदाजाला. 5वा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती विकेट्स घेतल्यानंतर हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. तर मयूर पाटीलचा गोलंदाजी मार्कवरती असताना मयूर पाटीलचा बराचसा इतिहास आहे अजिंक्य त्या अनुसरून मित्र गोलंदाजी करतोय. तर हा गोलंदाज मयूर चा चेंडू पुढचा या षटकातील शेवटच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतो फेकी करतोय. परंतु या चेंडूवरती मिळते सिंगल. या सिंगलच्या बरोबरीनं 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. या षटकामध्ये धावा आली ती फक्त सिंगल, 1 धाव आली या षटकामध्ये. म्हणजे कमबॅक केलं मयूर पाटील या गोलंदाजा. अतिशय भेदक मारा प्रतिस्पर्धी जीवित म्हात्रेला पूर्णपणे मोठे फटके मारण्यामध्ये वंचित ठेवलं गेलं. आक्रमण करण्यापासून मी तर म्हणेन वंचित ठेवलं गेलं. ते जीवित म्हात्रे या फलंदाजाला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ते मुलेखंड संघाचे ललित कुंभार नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित ही स्पर्धा अंतिम दिवस आहे. विजेता सुप्रीमो ट्रॉफीचा विजेता संघ ठरला गेलाय तो वडगर संघ आणि गावदेवी गावठाण संघ उपविजेता ठरला गेला. परंतु या ग्रामीण संघांमध्ये कोण विजेता ठरणार त्यासाठी चालू असलेली लढत बरीचशी मेहनत आपण जर विचार केला. स्वप्नील राऊत, नंतर मयूर म्हात्रे दिवसभर आणि नंतर रात्रीच्या दिवसामध्ये रितेश राऊत आणि शशिकांत मुकादम, शशिकांत भंडारकर, आमचे मुख्य आयोजक सुप्रीमो ट्रॉफीचे सुरेश दादा म्हात्रे, नंतर राजू शेठ सावंत असतील. या सर्वांनी बरीचशी मेहनत आहे. ज्या प्रतिकृती उभारल्या राम मंदिराची त्या सर्वांनी घेतलेली मेहनत आहे. त्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करूया. प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. पोसरी संघाचे बरेचसे पाठीराखे सामन्याचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 25, 26 धावा आहेत त्या धावफलकावरती. फलंदाज बाद झाले आहेत 2 ते मुलेखंड संघाचे. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. असं वाटलं की 4 षटकामध्ये किमान 60 ते 65 धावा जमवणार का, कारण विकेट्स वरती जीवित म्हात्रे होता. पण दुसऱ्या षटकामध्ये मयूर पाटीलने केलेलं कमबॅक ते लाभदायक ठरत आहे. ते अर्थातच पोसरी संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन कनोजियावरती. या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. चाशाल भूत नजरेनं पाहत राहिला. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका 6 धावांसाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. धन्यवाद डीजे. जीवित म्हात्रे हा फलंदाज स्फोटक आहे. त्याची स्फोटक फलंदाजी तो मैदानावरती दाखवतोय. राहुल
जो स्ट्रोक लगावला कव्हरच्या ओढून डीप कव्हरच्या दिशेने मारला फटका, त्याची गुणवत्ता त्याने या शॉट वरती दाखवली. लाजबाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर डाईव्हचे फटके अगदी फार कमी प्रमाणात क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, परंतु त्याचा क्लास आहे तो जीवित म्हात्रे हा फलंदाज पूर्णपणे या सामन्यामध्ये स्पष्ट करतोय. नक्कीच त्याचा क्लास स्पष्ट करतोय या सामन्यामध्ये, परंतु विश्वास टाकला या युवा गोलंदाजावरती. आताच गोलंदाज सचिन कनोजिया या गोलंदाजावरती विश्वास टाकला. मयूर पाटीलला पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय तो जीवितना. हा चेंडू सन्मानपूर्वक हाताळला गेल्या चेंडूवरती सिंगल मिळाली जाते. कोणताच दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगल येते दुसऱ्या चेंडूवरती. सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा लागल्या, त्या 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जीवित मात्रेचं सोडल्यानंतर झेल या ठिकाणी जिवंत उदाहरण आपल्याला जीवितच्या बॅटमधून पाहायला मिळालं. झेलचा मी तर म्हणे किंमत काय असते ती प्रतिस्पर्धी संघ अर्थातच पोचरी संघाला मोजावी लागली. ते पहिल्याच चेंडूवरती षटकार आल्यानंतर 33 धावा आहेत त्या धावफलकावरती. चौथं षटक प्रोग्रेसवरती आहे, तिसरं षटक प्रोग्रेसवरती आणि तिसरा चेंडू मारा करतोय तो गोलंदाज सचिन. सचिनचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. ललित या फलंदाजाने सिंगल मिळाली जाते असं वाटलं पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर. थोडासा दडपणाखाली गोलंदाज सचिन हा गोलंदाज करणार का, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय. सिंगल वरती भर देण्यास भाग पाडल्या ती फलंदाज जीवित मात्रे आणि ललित या फलंदाजाला. नक्कीच दोन फलंदाज सिंगल डबल वरती जोर देत आहेत. एखादा मोठा फटका आला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सिंगल डबल वरती दिलेला जोर हा क्लास जीवित मात्रेच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. जसा चेंडू होता खराब चेंडूला सन्मान आणि त्याच्यानंतर चांगल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जीवित मात्रे हा फलंदाज मैदानावरती करतोय. चौकाराच्या सहाय्यानं 10 फलक जाऊन पोहोचलंय ते 38 या धावसंख्येवरती. नक्कीच 38 धाबा 10 फलकावरती लागल्यात. खराब चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल ठरतोय तो जीवित हा फलंदाज. सचिन गोलंदाज तयार आहे. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूला उचलणार फेकणार या तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती पाहायला मिळते. या 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 40 धावा. तिसरं षटक प्रोग्रेसवरती आहे. 5व्या चेंडूवरती डबल पाहायला मिळाली. सचिन कनोजियावरती विश्वास टाकल्यानंतर या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा खर्ची केल्या त्या 14. या गोलंदाजांना जीवित मात्र स्ट्रायकिंगवरती फलंदाज उभा आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे तिसरं षटक संपायला. गोलंदाज सचिन हा चेंडू अतिशय देखणा चेंडू स्वतःच्या फलद्रूमध्ये चेंडू अडवताना क्षेत्ररक्षक गोलंदाजाला मयूर पाटील हा चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते चेंडूवरती सिंगल. शेवटचा चेंडूचा या ठिकाणी खेळ बाकी होता. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. पंचांचा येतो इशारा आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या ती जीवित मात्र या फलंदाजांना. अंतिम स्लॉगवरचं षटक अजूनही बाकी आहे. 41 धावा आहेत त्या धावफलकावरती. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. धन्यवाद डीजे श्रीकांत म्हात्रे, डीजे ऑपरेटर आमचे नितीन डीजेचे प्रोप्रायटर. बरीचशी त्यांची गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. टायमिंग नुसार गीतं त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. बरीचशी मेहनत सकाळी दुपारी नंतर रात्री, कारण दुपार आणि जेव्हा ग्रामीणच्या मॅच मध्ये जेव्हा लागणारे आपण मायक्रोफोन आहेत ते त्यांच्या माध्यमातून दिवसानंतर रात्रीच्या वेळेमध्ये लागणारे मायक्रोफोन डीजे त्यांच्या माध्यमातून दिवस रात्र मेहनत त्यांच्याकडून पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे. अंतिम स्लॉगवरचं षटक घेऊन आला तो गोलंदाज अक्षय कांबळे. हा गोलंदाज तांबे, अक्षय तांबे. अक्षयचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकला गेला परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू निघतोय. पंच टिके कुरंगले सरांचा येतो इशारा की हा चेंडू वाईड आहे. या वाईडच्या बरोबरीनं पहिली अवांतरची धाव या षटकामध्ये पाहायला मिळते आणि या 17th दुसरी अवांतर धाव अक्षय हा गोलंदाज टाकतोय.
हा चेंडू जीवित मात्र न पटकावला गेलाय. अंतिम क्षणापर्यंत क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. सीमारेषी पलीकडे आलेला हा चेंडू 6 धाब्यांसाठी षटकार. उलट कळत फळत मळत लपून भिजले अरे पार. उलट कळत फळत मळत लपून भिजले अरे पार. राया थेंबा थेंबाने केले मला गार. राया थेंबा थेंबाने. धन्यवाद डीजे. जीवित मात्रे स्वतःच्या अकाउंट मध्ये 16 चेंडू आणि 45 धाब्यांचं योगदान देत. टाळ्या झाल्या पाहिजे जीवित मात्रेसाठी. चांगलं क्रिकेट गावदेवी गावठाण संघाकडून केलं. त्याच्यानंतर स्वतःच्या गावासाठी संघामध्ये खेळतोय. अतिशय चांगले खेळ या ठिकाणी जीवित मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्वतःच्या अकाउंट मध्ये धावा केल्या त्या 45 आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती 48. हा चेंडू शॉर्ट पॉइंट लेग मधून निघतोय. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळवली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट्स वरती स्ट्राईक अँड वरती जास्तीत जास्त जीवितला आणण्याचा प्रयत्न. ललित हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय. बाद. 49 धावा धाव फलकावरती असताना दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे गीते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक तवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक तवदार तळ्यावर. नवीन फलंदाज प्रथमेश नवीन फलंदाज मैदानावरती जाताना आपल्याला बघतोय. जीवित मात्रे स्वतःच्या अकाउंट मध्ये 17 चेंडू आणि 46 धाबा जमल्या. अर्धशतक मध्ये 4 धाब्यांची अजून गरज आहे ती स्वतःच्या अकाउंट मध्ये जमवण्यामध्ये. पण आज चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः चेंडू अडवतो. कोणतीच धाव या चेंडूवरती घेत नाही फलंदाज जीवित मात्रे. 49 धावा आहेत त्या धाव फलकावरती. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असावा. अक्षय गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. अक्षयचा हा चेंडू. हा चेंडू वेगवान टाकला गेला आहे. विचार करण्यास भाग पडले जीवित या फलंदाजाला. विकेट किपरने चोख कामगिरी बजावली आहे. अतिशय देखणा चेंडू टाकला गेला. ऑफस्टिक धरून टाकलेला हा चेंडू. अक्षय या गोलंदाजांना 4था चेंडूचा या ठिकाणी मारा केला गेला. 1 चेंडू वाईट टाकला गेला अक्षयना. 49 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू षटपीट चेंडू भिरकावला गेला. वाईल्डिश लॉंग ऑन सीमा पार. 4 धावा येतात या चेंडूवरती. 53 धावा धावफलकावरती लागल्यानंतर स्वतःच्या अकाउंट मध्ये धावा जमल्या जीवित मात्रेने 50. टाळ्या झाल्या पाहिजेत जीवित मात्रेसाठी. नवीन चेंडू द्या मैदानावरती. चेंडू मला वाटतं गेला आहे आलाय. 20 चेंडू मध्ये 50 धाब्यांचं योगदान दिलंय. ते जीवित मात्रे या फलंदाजाने टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. चांगला खेळ शिवसंघर्ष मुलेखंड संघामधून खेळतोय तो हा जीवित. शिवसंघर्ष या नावाने मुलेखंड संघ उतरला गेलाय. चांगला खेळ. या चेंडूवरती शेवटचा फटका मारल्यानंतर स्वतः निघतोय बाहेर. परंतु या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय षटकार. या षटकाराच्या बरोबरीने धाव फलकावरती पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावा लागतात त्या 59 धावा. आणि दुसऱ्या सत्रामध्ये गरज आहे ती पोसरी संघाला 24 चेंडू आणि 60 धाब्यांची. 21 चेंडू मध्ये तब्बल धावा जमवल्यात त्या 56 जीवित मात्रे. टाळ्या झाल्या पाहिजेत जीवित साठी. आता सगळं बरं आहे ना बाकी. त्याला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा. धन्यवाद डीजे. 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 60 धाब्यांची. 60 धाब्यांचा पाठलाग या सामन्यामध्ये कशा रीतीने करणार. जर खऱ्या अर्थानं 59 धावा बॅटिंग करणारी शिवसंघर्ष मुलेखंड टीम
या मैदानावरती जमवू शकते. तर 24 चेंडूवरती 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी मारी 11 पोसरी टीमला त्या धावा जास्त नाही आहेत. परंतु जर जसं आक्रमण खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जीवित मात्रेने केलं तसं आक्रमण जर या सामन्यामध्ये मयूर पाटील, मंगेश पाटील त्याच्यानंतर त्यांच्या सर्व सहकार्याने केलं तर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये फार रंगत पाल मिळाला. चेंडू मैदानामध्ये द्या. परंतु मायक्रोफोनवरती असणार रुपेश दलवी आणि पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर. हॅलो, धन्यवाद अजिंक्य भोड, धन्यवाद राहुल पाटील. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व शिवसेना शाखा मोफाडा आयोजित आपण पाहतोय ही 4 दिवस रात्र ही श्रृंखला ही स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम सामना आमदार ट्रॉफीमधला आपण पाहतो. फायनलचा सामना आहे. रुपेश दलवी आमच्या समाजात जोडलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. चेंडू मैदानामध्ये पुरवा. तर असं वाटत होतं या ठिकाणी जीवितनं पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं सुप्रीमो ट्रॉफीमध्ये 14 चेंडूमध्ये 44 धावा केल्या होत्या. त्यावेळेस सुद्धा अर्धशतक हुकलं होतं आणि ह्या वेळेस मात्र या आमदार चषक आपण जो म्हणतोय तो ग्रामीणचा त्याच्यामध्ये मात्र काय एक चांगली कामगिरी केली आणि ज्याने अर्धशतक साजरं करून खऱ्या अर्थानं एक चांगली कामगिरी केली आहे. आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं असेल सुप्रीमोच्या फायनल मॅचच्या सामन्यामध्ये देखील संघाला 3 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना खऱ्या अर्थानं 2 षटकार अतिशय सुरेख मारले होते आणि शेवटच्या चेंडूवरती प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि त्याच्यामुळे मात्र त्यांचा संघ पराभूत झाला. खऱ्या अर्थानं तो झेल 1.5 लाखाचा होता निखिल बाबर आणि खऱ्या तो सामना गमवावा लागला आणि खऱ्या तो सामना जिंकलाय. बघूया या ठिकाणी जर विचार केला मारवी एलोन पोसरी संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू गरज असणार 60 धावांची 59 धावा केलेत. 56 धावांची 72 खेळी साकार केली जीवित मात्रे या फलंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि खऱ्या अर्थानं एक चांगली शृंखला दरवर्षाप्रमाणे आपण पाहतोय 20 वर्षे सातत्यपूर्व या ठिकाणी सुरेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ही शृंखला भरवत असतात आणि खऱ्या अर्थाने एक चांगला व्यासपीठ आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. त्यांना देखील आपण धन्यवाद दिले पाहिजेत. बघायचं आता या 24 चेंडूमध्ये रुपेश दलवी गरज असणार 60 धावांची. मात्र सुरुवात कशी होईल हे ऐकण्यासाठी राष्ट्रीय भाषेमध्ये रुपेश दलवी यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद पाड़ी. देखा जाए तो आने वाली 24 गेंदों में 60 रनों की जरूरत है. किस तरह बल्लेबाजी करेंगे मारवी 11 पोसरी की टीम. एक तरफ मयूर पाटिल बल्लेबाजी के लिए आ चुके हैं और दूसरी तरफ अक्षय तांबे. ये 2 जोड़ी प्राविधिक तरीके की जोड़ी मैदान में दिखाई दे रही है. अब किस तरह का खेल होगा. जिस तरह जीवित म्हात्रे ने अपने बेहतरीन बल्लेबाजी से 50 रन तो किए, देखा जाए तो पूरा टोटल हाफ सेंचुरी लगाई थी जीवित म्हात्रे के माध्यम से. टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 24 गेंदों में टोटल स्कोर बनाई थी 59 रन. जीत के लिए 60 रनों की जरूरत है. अब गेंदबाजी की तरफ से गेंदबाज आएंगे अशोक. अंपायर का सत्र शुरू होने का इशारा. यहाँ पे 24 गेंदों में 60 रनों की जरूरत है. गेंदबाज अशोक की गेंद सामने मयूर पाटिल. ये गेंद बिल्कुल सही जवाब दिया है जो मयूर पाटिल ने. पहली गेंद के ऊपर एक छक्का दागा. ये 6 रनों से टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. धन्यवाद डीजे मास्टर. ये 6 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जहां पहुंचा निजी 6 के योगदान के ऊपर 60 रन बनाने हैं. मयूर म्हात्रे जानते हैं मैंडेटरी पावर की ओवर है. मैंडेटरी पावर के ओवर में अशोक गेंदबाजी कर रहा है. बिल्कुल सही तरीके से बल्लेबाजी चल रही है मयूर के द्वारा. ऐसे छक्के चौके लगेंगे तो जीत हासिल करेगी पोसरी की टीम. ये गेंद बिल्कुल सही तरीके से गेंद यहाँ पे डाली थी. गेंद जा चुकी है विकेट कीपर के दस्ताने में. यहाँ पे एक डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति हो चुकी है. डॉट गेंद की समाप्ति के बाद मारवी 11 पोसरी टीम की स्कोर वहीं पर रुका हुआ 6 रन. ये गेंद बिल्कुल हवाई सफर गेंद हो चुकी है. फील्डर गेंद के नीचे भागते हुए आ रहे हैं. गेंद जा चुकी है 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. मयूर पाटिल के बल्ले से निकला है चौवा.
बड़ी देखा जाए तो 10 रन लग चुके हैं। मैंडेटरी पावर की ओवर है, मैंडेटरी पावर की ओवर में अब तक 10 रन बन चुके हैं। 21 गेंदों में 50 रन अब बनाने हैं जो पोस्टरी टीम को पॅडी। रुपेश विचार जर केला मयूर पाटीलला तसा आहे, हा जर हा सामना जिंकायचा रवला या मित्राने मयूर पाटीलला विकेटवरती राहणं गरजेचे आहे, ज्याने आता मित्र म्हणून सुरुवात चांगली केली, 10 धावा जमवलेत आणि 21 चेंडूमध्ये 50 धावांची आता गरज आहे। सुरेख चेंडू कार्पेटच्या साईडने बघा, चेंडू मिडअपच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो, 1 धाव मिळते मयूर पाटील फलंदाजाला आणि 11 धावा धावफल करते। आता गरज आहे ती रुपेश 49 धाव्यांची। बिल्कुल सही तरीके से अब तक मयूर पाटिल अच्छी तरीके से खेल कर रहा है, जानते हैं जीत हासिल करने के लिए इसी तरह की बल्लेबाजी करनी पड़ेगी मयूर पाटिल को। अब तक 11 रन बन चुके हैं, बिल्कुल सही तरीके से खेल यहाँ पे होता हुआ मयूर पाटिल के दौरान अशोक अब तक 11 रन दिए अपने गेंदबाजी से। मैंडेटरी पावर की ओवर है, मैंडेटरी पावर की ओवर में बिल्कुल सही तरीके से खेल यहाँ पे चलता हुआ मारवी 11 और फील्डिंग करने वाले टीम के माध्यम से। गेंदबाज अशोक की गेंद अब स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे आकाश तांबे। यह गेंद बिल्कुल सही तरीके से खेलने का प्रयास, बल्ले पे गेंद नहीं आई और यहाँ पे मिली 1 रन। 1 रनों से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा निजी 12 की योगदान के ऊपर 12 रन अब तक बनाने में सफलता मिल चुकी है जो मारवी 11 पोस्टरी टीम को। मयूर पाटिल अब स्ट्राइक में आएंगे, अच्छी तरीके से अब तक बल्लेबाजी चल रही है मयूर पाटिल के दौरान। 48 रनों की जरूरत है आने वाली 19 गेंदों में। गेंदबाज अशोक की गेंद, ये गेंद और विकेट का पतंग यहां पे हो चुका। मयूर पाटिल पहली विकेट जा चुकी है मारवी 11 पोस्टरी टीम की मयूर पाटिल के स्वरूप में। आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधाच बट पण चटवा, हो मला लागलाय खोकला। बड़ी पहली विकेट जा चुकी है, मयूर पाटिल आउट हो चुके हैं। मयूर पाटिल होते तो कुछ अलग सा रूप यहाँ पे दिखाई देता मारवी 11 पोस्टरी के माध्यम से। पहली विकेट यहाँ पे जा चुकी है मयूर पाटिल के स्वरूप में। टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 12 रन मैंडेटरी पावर की ओवर थी। मैंडेटरी पावर के ओवर में अब तक पोस्टरी टीम ने रन बनाए 12। अब आने वाली 18 गेंदें बाकी है, 18 गेंदों में 48 रन बनाने हैं जो पोस्टरी टीम को। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आ चुके हैं, प्रमोद खारकर नए बल्लेबाज आ चुके हैं। अक्षय तांबे अब तक बल्लेबाजी के लिए, गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी की थी, 2 छक्के दागे थे। मुझे लगता है जो बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजों ने बिल्कुल अब सही तरीके से खेल करना पड़ेगा। 48 रन बनाने 18 गेंदों में, 48 रन किस तरह बनाएंगे ये देखा जाएगा। पर गेंदबाजी की तरफ से गेंदबाज, नए गेंदबाज अक्षय, सामने बल्लेबाजी के लिए अक्षय दिखाई दे रहे, गेंदबाज भी अक्षय। किस तरह का अब ये 2 सेम नामों में किस तरह का खेल होगा ये दिखाई देगा। 18 गेंदें 48 रनों की जरूरत आ चुकी है मारवी 11 पोस्टरी टीम को। अच्छी तरीके से अब बल्लेबाजी करनी पड़ेगी जो अक्षय तांबे को। ये गेंद बिल्कुल हवाई सफर, फील्डर वहां पे मौजूद। दूसरी विकेट का पतंग यहाँ पे हो चुका है, अक्षय तांबे आउट हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12। धन्यवाद डीजे मास्टर श्रीकांत मात्रे, बिल्कुल सही तरीके से गाना यहाँ पे बजाते हुए। अब देखा जाए तो 17 गेंद 48 रनों की जरूरत। जिस तरह मयूर पाटिल आउट हुए, उसके बाद अक्षय तांबे आउट हुए, विकेट का पतंग यहाँ पे होता हुआ 2 विकेट के नुकसान पर स्कोर बोर्ड पर अब तक स्कोर देखा जाए तो 12 रन। आने वाली 17 गेंदें 48 रनों की जरूरत। अब बल्लेबाजी के लिए जा चुके बल्लेबाज युवराज। अब युवराज को अपनी
अच्छी तरीके से बल्लेबाजी करनी पड़ेगी, छक्के चौकों की दाग लगानी पड़ेगी यहाँ पे युवराज को अपने बल्ले से। गेंदबाज अक्षय की गेंद, दूसरी गेंद खेलेंगे युवराज। 17 गेंदे 48 रनों की जरूरत। यह गेंद विकेट का पतंग यहाँ पे हो चुका है। जिस तरह युवराज गए थे वापस पैवेलियन लौट आएंगे। विकेट जा चुकी युवराज की, 0 रन बना के आउट हो चुके हैं युवराज। मुझे लगा हीरो होंगे युवराज, पर यहाँ पे विकेट जा चुके, 3 विकेट के नुकसान पर 12 रन। कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिवली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिवली, हो माझ्या रंगाची केली हरवली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिवली। बिल्कुल सही तरीके से यहाँ पे गेंदबाज अक्षय के दौरान 2 विकेट अब तक ले चुके अक्षय गेंदबाजी में। जिस तरह अक्षय तांबे, उसके बाद युवराज, 48 रनों की जरूरत है। गेंदे बाकी अब 16। नए बल्लेबाज मंगेश पाटिल सामने की छोर खेलेंगे। ये गेंद बिल्कुल सही तरीके से गेंद, डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे हो चुकी है। डॉट गेंद की समाप्ति के बाद स्कोर वहीं पर रुका हुआ मारवी 11 पोस्टी टीम का। 12 रन अब तक बन चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। आने वाली 15 गेंदों में 48 रनों की जरूरत। यह गेंद बिल्कुल सही तरीके से खेली हुई मंगेश पाटिल के दौरान फील्डर वहां पे मौजूद। 1 रन यहां पे ले चुके हैं, 1 रन मिल चुकी है। 1 रनों से स्कोर में बढ़ोतरी होगी। 13 रन अब तक बन चुके, 13 पर खेल रही है जो मारवी 11 पोसरी की टीम। 47 रनों की जरूरत है। बिल्कुल सही तरीके का खेल अब करती हुई दिखाई दे रही है, पर गेंदबाज अच्छे तरीके से गेंदबाजी कर रहे हैं। अब तक 4 गेंदें डाल चुके, 1 ही रन यहाँ पे दे चुके गेंदबाज के माध्यम से। गेंदबाज अक्षय की गेंद खेलेंगे प्रवीण। यह गेंद बिल्कुल सही तरीके से खेली हुई गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर। बिल्कुल सही छक्का दागा है जो बल्लेबाज प्रमोद के माध्यम से। ये छक्के की बदौलत टोटल स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। अब 13 गेंदों में 41 रनों की जरूरत। ये गेंद वापसी बिल्कुल सही तरीके से खेली हुई गेंद। बैक टू बैक 2 छक्के लगाने में सफलता मिल चुकी है बल्लेबाज प्रमोद को। देखा जाए तो बिल्कुल सही तरीके से खेले हुए ये 2 छक्के दागे जो प्रमोद ये बल्लेबाजों ने 12 रन अब तक बनाने में सफलता की है जो बल्लेबाज के माध्यम से। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। अब आने वाली गेंदें बाकी होंगी 12। ये 12 गेंदों में 35 रन बनाने जो मारवी 11 पोस्टी टीम को। ये 12 गेंदों में 35 रन किस तरह बनाएंगे इसके बातचीत करेंगे हमारे साथी समालोचक पंडरीनाथ पवार, मैन फ्रॉम वयाल। धन्यवाद रुपेश, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या सुप्रीम आणि आमदार चषकामध्ये आपण बघतोय अंतिम सामना, फायनलचा सामना खेळला जातोय, जिथे खऱ्या अर्थानं प्रमोदने 2 षटकार लागून थोडेशा आशा पडलवीत केलेत। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मारवी 11 पोसरी संघाच्या, मात्र या चेंडूवर एक चांगली कामगिरी पाहायला मिळते। गोलंदाज आदर्श 11 चेंडू 35 धावांची गरज, 12 चेंडू 35चा होता। हा चेंडू निर्धाव फेकला गेला। गोलंदाजा कर्वी आपण बघतोय राईट आर्म अर्ध विकेट गोलंदाजी करतो मंगेश पाटील, जो स्ट्राईकवरती आहे। खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईकसाठी प्रमोदने 2 षटकार लगावून या संघाच्या धावसंख्येला आकारला 19 धावसंख्येत 25 धावसंख्येत नेऊन ठेवलंय ते मारवी 11 पोसरी संघाला। यावेळेला सुरेख चेंडू आदर्शानं 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले। आता 2 चेंडूमध्ये जर कामगिरी चांगली झाली आहे, येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ आता उर्वरित बाकी आहे रुपेश, आणि गरज असणार ती 35 धाब्यांची। चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जीवित, मात्र इकडून तिकडून क्षेत्रविभाग रचना सजवतोय जीवितनं। खऱ्या अर्थानं या शृंखलेमध्ये
खऱ्या अर्थाने सुप्रीमो चषक असेल या आमदार ट्रॉफीमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि आखाती देशामधून जाऊन आलेले जीवित मात्रे आपल्या संघाकडून खेळत असताना एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. मात्र तिसऱ्या षटकात 3 चेंडू अतिशय सुरेख आणि कौतुकास्पद कामगिरी केले तर आदर्श या गोलंदाजांना 9 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 35 धाब्यांची. खऱ्या अर्थानं मंगेशनं विचार केला पाहिजे. प्रमोद 2 षटकार लागले अशा वेळेस प्रमोदला कुठेतरी स्ट्राईक द्यायला हवी होती. सुरेख चेंडू ह्या वेळेस बघूया स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न केला जातोय, ताळमेळ चुकला जातोय, धावचीच्या स्वरूपानं का होईना मात्र एक धाव विकेट मिळतीये. फुकाच टेन्शन एकदाच बाहेर काढा, डोसक्यातलं फुकाच टेन्शन एकदाच बाहेर काढा. गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा. बघा रुपेश 8 चेंडू आता 35 धावांची गरज आहे. आदर्शने आता या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवून दिली आहे. ते शिव संघर्ष मूल्यखंड संघाला. राइट, देखा जाए तो जो प्रमोद अच्छी तरीके से यहाँ पे बल्लेबाजी कर रहे थे पर विकेट का पतंग यहाँ पे जा चुका है. मुझे लगता है मंगेश पाटिल यहाँ पे आउट हो चुके हैं. एलपीडब्ल्यू के स्वरूप में मुझे लगता है यहाँ पे आउट हो चुके हैं मंगेश पाटिल. प्रमोद अब तक बल्लेबाजी के लिए मौजूद है. प्रमोद खारकर अच्छी तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. 2 छक्के अब तक दागे हैं प्रमोद खारकर के माध्यम से. अच्छा खेल यहाँ पे होना चाहिए. अब समीर तांडेल आ चुके हैं. समीर तांडेल को अब जानना चाहिए, स्ट्राइक रोटेट करके देनी चाहिए प्रमोद के लिए. गेंदबाज आदर्श, ये आदर्श की गेंद गली क्षेत्र में गेंद जा चुकी थी. फील्डिंग वहां पे बेहतरीन तरीके से होते हुए बिल्कुल सही तरीके से यहाँ पे गेंदबाजी चल रही है. गेंदबाज आदर्श के दौरान डॉट गेंद की समाप्ति अब तक देखा जाए तो 5 डॉट गेंद यहां पे डाल चुके गेंदबाज आदर्श. ये गेंद 6वीं गेंद डॉट और ये 6वीं गेंद डॉट के बाद मेडल ओवर यहां पे डाल चुके गेंदबाज आदर्श. बिल्कुल सही गेंदबाजी यहां पे होते हुए आदर्श के दौरान पड़ी. नक्कीच रुपेश चांगली गोलंदाजी केली, निर्धाव षटक फेकलं. बघा कशी गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं चांगल्या स्थितीमध्ये वावरत होता मारिलन निवडून पोसरी संघ. त्यावेळेस मात्र एक जो निर्णायकच्या क्षणामध्ये जर आपण पाहिलं सर 12 चेंडू 35 धावांचा समीकरण होता. या षटकामध्ये वाटत होतं 10-15 धावा येतील. मात्र खऱ्या तर आदर्शनं जो कर्णधाराचा आदेश दिला त्या आदर्शला एक चांगली कामगिरी केली आणि निर्धाव षटक फेकला. आता दडपण वाढत गेलाय तो मारी एलन पोसरी संघावरती. येणाऱ्या 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. बघूया जीवित मात्रे खऱ्या तर आजच्या दिवसामध्ये या शृंखलेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सर्व एकदम सर्व सुपरस्टार झालेलं आहे मित्रमंडळी. या ठिकाणी या मैदानावरती मला असं वाटतंय ग्रामीणमध्ये जी पहिली 50 असेल ह्या शृंखलेमध्ये आपण पाहतो जीवित मात्रे जो एक कारांवर परफॉर्मन्स देतोय. खऱ्या तर आखाती देशामधून जाऊन आलेला जो खेळाडू आहे आणि खऱ्या तर खेळाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली तर जीवितनं. सुरेख चेंडू यावेळेस प्रमोद त्या चेंडूवरती प्रयत्न करतोय, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न पसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या रोखली जाते. येणाऱ्या आता 5 चेंडूमध्ये गरज आहे ती 35 धाब्यांची. म्हणजे या चेंडूवरती षटकार जर आला तर कदाचित या ठिकाणी बघूया यावेळेस सुरेख चेंडू जीवित मात्रेने फलंदाज प्रमोदला बाद केला, विकेट मिळतीये. 4 चेंडू आता गरज आहे 35 धाब्यांची. लिंबाच्या गारव्याला जाऊया, हळूहळू रानमेवा खाऊया. हे लिंबाच्या गारव्याला जाऊया, हळूहळू रानमेवा खाऊया. रुपेश दलवी डीजे मास्टर सुद्धा अतिशय आपल्या हुशार आहेत. चांगली डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. श्रीकांत म्हात्रे, संजय माली एक चांगला मनोरंजन या ठिकाणी प्रेक्षकांचं सुद्धा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मात्र या चेंडूवरती बघूया चेंडू हवेमध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. जीवितला मात्र या ठिकाणी दुसरी सफलता प्राप्त होते या षटकामध्ये. बड़ी बातचीत करते हुए यहाँ पे जो प्रेक्षक वर्ग है ये मैच का आनंद ले रहे, उन्हें भी हम बधाई देते हैं क्योंकि ये मैच के लिए सुबह तक यहाँ पे प्रेक्षक वर्ग रहते हैं. उन्हें भी हम बधाई देते हैं इस श्रृंखला के माध्यम से. बिल्कुल सही तरीके से खेल यहाँ पे शिव संघर्ष मूल्यखंड के दौरान चलता हुआ. गेंदबाज
ये गेंद बिल्कुल सही तरीके से गेंद डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे हो चुकी है। अब देखा जाए तो शिव संघर्ष मुलेखंड यहाँ पे जीत हासिल तो की है, पर यहाँ पे कुछ गेंद बाकी है। जो खेल रहे बल्लेबाज अच्छी तरीके से खेल किया था, मारीविल पोसरी टीम ने बिल्कुल सही खेल चल रहा था। जिस तरह गेंदबाजी की थी, मयूर पाटिल ने कमबैक लाने का प्रयास किया था अपने गेंदबाजी के माध्यम से। गेंदबाज दिविश म्हात्रे की ये गेंद डॉट गेंद की यहाँ पे हो चुकी है समाप्ति। हर बार मुझे लगता है छक्के खेलने का प्रयास। अब तक देखा जाए तो पैडी 11 गेंदें यहाँ पे डॉट हो चुकी है। नक्कीच रुपेश 12 चेंडू निर्धाव आतापर्यंत खेळले मारविल आणि पोसरी संघ करताना त्यांच्या बॅटमधून आपण बरेचसे फटके मोठमोठे पाहिलेत, मात्र या चेंडूवरती बघा एक धाव मिळते, म्हणजे 12व्या चेंडूवरती एक धाव घेतली आणि हा सामना जिंकलाय। तर खऱ्या अर्थानं शिवसंघर्ष मुलेखंड संघाचा हार्दिक स्वागत आहे। प्रथम क्रमांक मुलेखंड, द्वितीय पारितोषिक मारवी पोसरी आणि तिसरा सामना आपण पाहतोय देवेंद्र स्पोर्ट तलेगाववाडी हे आपण ग्रामीणचे संघ पाहतोय। लगेच आपण या ठिकाणी झुंजमुंज पाट झाली पूर्वेला लाली आली या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच